नमस्कार. आज मी तुमच्यापुढे अध्यात्म म्हणजे काय, आध्यात्मिक ज्ञान महत्त्वाचे का आहे, दानाचे महत्त्व काय किंवा दानाचे फळ काय. तर मित्रांनो, माहिती आणि कथा खूप छान आहे, तर स्किप न करता ऐकावी. तर बऱ्याच जणांना माहीत नाही की अध्यात्म म्हणजे काय. म्हणून भगवद्गीतेतील आध्यात्मिक ज्ञान समजून घेतल्यानंतर आणि महापुरुषांच्या आणि संतांच्या मुखपत्रातून या ज्ञानाचा आस्वाद घेतल्यानंतर हे ज्ञान तुमच्यापर्यंत सोप्या भाषेत आणले आहे. अध्यात्म म्हणजे काय, याआधी तुम्हाला हे जाणून घेणे अनिवार्य आहे की जीवनात आध्यात्मिक ज्ञान असणे का आणि किती महत्त्वाचे आहे. आज बहुतेक लोक चिंता, तणाव आणि मानसिक कमजोरी किंवा तणाव, नैराश्य, उच्च रक्तदाब यांनी वेढलेले आहेत. त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या कमकुवत होत आहे. कल्पनाशक्ती, विचार आणि आकलनशक्ती कमी होत आहे. मन नकारात्मक विचारांनी वेढलेले असते. इतकंच नाही तर छोट्या छोट्या गोष्टीवरून राग येतो, मारायला वावतो. प्रत्येक दिवसागणिक ग्रहाचे वातावरण उदास होऊ लागते. मन अस्वस्थ होऊ लागले आहे आणि त्यात शांती मिळत नाही. वाईट सवयी, वाईट गोष्टी आणि वाईट संगतीकडे मन आकर्षित होते. तर अशा स्थितीत आध्यात्मिक ज्ञान आपल्याला मानसिक समाधान आणि बळ देते, ज्यामुळे सर्वप्रथम आपले मन आपल्या नियंत्रणात येते. परिणामी अनावश्यक इच्छा मर्यादित होतात. जसं जसे आपण आध्यात्मिक ज्ञान समजून घेतो तसं तसे आपल्या मनात सकारात्मक विचार येऊ लागतात आणि आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा वाहू लागते. यानंतर आपल्या इच्छा आपोआपच मर्यादित राहतात, कारण आयुष्यातील निम्म्या समस्यांचे मूळ आपल्या अनावश्यक इच्छांमध्ये आहे. आध्यात्मिक ज्ञानाने आपले मन शांततेने भरलेले राहते आणि शांत राहते. कठीण प्रसंगातही मन विचलित होत नाही. मन संयम आणि विवेकाने काम करू लागते. क्रोध, वासना, द्वेष, लोभ यांचे नियंत्रण होते. जीवनात आध्यात्मिक ज्ञानाचे इतर अनेक फायदे आहेत. स्वामी विवेकानंद म्हणतात की जर तुमचे मन अध्यात्मात पूर्णपणे समर्पित असेल, त्यामुळे कोणताही अपराधीपणा, अपमान किंवा वासनायुक्त विचार तुमच्यावर थोडासाही परिणाम करू शकत नाहीत. आध्यात्मिक ज्ञान माणसाला जीवनाच्या सत्याची जाणीव करून देते. अध्यात्म मानवाला मानसिक समाधान प्रदान करते, ज्यानंतर मनुष्याला अतिरिक्त किंवा अनावश्यक काहीही मिळवण्याची इच्छा नसते. भगवद्गीता हे देखील आध्यात्मिक ज्ञानाचे एक रूप आहे. तर आता तुम्हाला समजले असेलच की जीवनात आध्यात्मिक ज्ञान का महत्त्वाचे आहे. तर आता समजून घेऊया की अध्यात्म म्हणजे काय. अध्यात्माचा अर्थ, अध्यात्म म्हणजे आत्म्याचे निरीक्षण. आत्म्याचे निरीक्षण किंवा स्वतःला जाणून घेण्याचे ज्ञान. अध्यात्म हे 2 शब्दांनी बनलेले आहे. अध्ययन प्लस आत्मा, म्हणजे आत्माचे अध्ययन, स्वतःला समजून घेणे. आता इथे प्रश्न पडतो की आपण आत्म्याचे ज्ञान का घ्यावे, जेव्हा सर्व कार्य शरीराशी निगडीत आहे आणि सर्व सुखसुविधा केवळ शरीराच्या फायद्यासाठीच केल्या जातात. मग हे आत्म्याचे ज्ञान काय आहे आणि ते किती आवश्यक आहे. आध्यात्मिक जग हे असे जग आहे जिथे लौकिक या गोष्टीच्या महत्त्वाकडे कमी लक्ष दिले जाते, तर अलौकिक हे सर्वोत्कृष्ट मानले जाते आणि हेच पाहिले जाते. अध्यात्मशक्ती आणि शक्तीचे स्रोत मानले जाते. अध्यात्माचा शाब्दिक अर्थ म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाशी समन्वय स्थापित करणे. महान आणि सिद्ध पुरुषांनी आध्यात्मिक ज्ञानाचे ब्रह्मज्ञान असे वर्णन केले आहे. या शरीराने जी काही छोटी बाह्यक्रिया केली जात आहे, त्याचे परिणाम मिळणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आणि परिणाम हा निसर्गाचा नियम आहे, ज्याला तुम्ही हवे असले तरी वेगळे करू शकत नाही. जसे की पाण्याचा जसा एक स्वभाव असतो किंवा गुणवैशिष्ट्ये असतात, परंतु त्याच पाण्याचे जेव्हा गोठून बर्फात रूपांतर होते तेव्हा त्याची गुणवैशिष्ट्ये सर्व अर्थाने बदलतात.
त्याचप्रमाणे मनुष्याचे जेव्हा बाह्यात्म परिवर्तन होते किंवा त्याला जेव्हा हळूहळू आत्मानुभूती येऊ लागते, म्हणजेच आपण देह नसून आत्मा आहोत असे जेव्हा त्यास हळूहळू कळू लागते, तेव्हा त्याचा स्वभाव देखील मग हळूहळू पालटू लागतो आणि अंती तो जेव्हा पूर्ण ब्रह्म होतो, तेव्हा त्याच्या ठायी मनुष्याचा स्वभाव न राहता संपूर्ण स्वभाव ब्रह्माचा होतो. म्हणून अध्यात्माचे शास्त्रज्ञ, ऋषीमुनी, महर्षी, ज्ञानी ज्यांनी अध्यात्माचा अभ्यास केला आणि त्यातून फलितही मिळाले, त्यांच्या मते जीवन हा केवळ शरीराच्या भौतिक कार्याचा संगम नसून ते सूक्ष्म जगाशी जोडलेले एक दुसरे क्षेत्र आहे. अध्यात्म आणि ओशोची व्याख्या. अध्यात्म काय आहे? अध्यात्माची व्याख्या सांगणे आपल्याला समजते तितके सोपे नाही. कारण हे आहे की सध्याच्या जगात सध्याचे नागरिक केवळ वर्तमान परिस्थितीशी संपर्क साधतात, ज्यामुळे ते वर्तमान सर्वोत्तम करण्यासाठी अधिक उत्सुक असतात. या संदर्भात पहा की सध्याचा माणूस केवळ ऐहिक गोष्टी किंवा व्यक्तींनाच पूर्ण मानतो आणि त्यालाच आपले पूर्ण जीवन मानतो. पण जर आपण त्याचे सखोल निरीक्षण केले तर आपल्याला समजते की अध्यात्म किंवा चिंतन सद्यस्थितीत तसेच भविष्यातील परिस्थितीचे ज्ञान देते, ज्यामुळे जीवनाला एक नवीन विचार आणि दिशा मिळते. ओशोंनी अध्यात्माबद्दल लिहिले आहे की जर तुम्ही अध्यात्माला जीवनाची ऊर्जा बनवले तर जीवनातील क्रियाकलाप असे वाटतील की जणू जीवनाने पूर्ण ध्येय गाठले आहे. अध्यात्मात माणसाच्या शरीरात जीव निर्माण करण्यात माणसाच्या मनाचा सर्वात मोठा वाटा असतो. कारण या जगात मनुष्य हा एकमेव असा प्राणी आहे जो आपले मन सद्गुण आणि बुद्धिमान बनवून आपले अंतिम ध्येय साध्य करू शकतो, तर दुसरा कोणताही प्राणी करू शकत नाही. आज जगात जे काही काम आणि समृद्धीची उंची दिसत आहे त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मन. आता अध्यात्माकडे येऊ. मनाची मर्यादा काय आहे? आध्यात्मिक जग हेच अमर्यादित आहे आणि ते समजून घेण्यासाठी मनाला त्याच्या संकल्पनावर प्रभुत्व मिळवण्यासाठी कार्यक्षम आणि सक्षम बनावे लागेल आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण त्याच्या खोलात जाऊन ते जाणून घेऊ. यासाठी ध्यान ही सर्वोत्तम अवस्था आहे. सत्य असेल तर पुरावा प्रथम मनाने सिद्ध होतो. होय, हे सत्य आपल्याला किती माहीत आहे ही वेगळी बाब आहे. जोपर्यंत मन अध्यात्माकडे झुकत नाही तोपर्यंत साधे सुख आणि शांतीही पूर्णपणे प्राप्त होऊ शकत नाही. अध्यात्म म्हणजे केवळ उपासना आणि बाह्य प्रदर्शन नाही, तर तो आंतरिक आत्मा अभ्यास आणि स्वतःबद्दल सहानुभूती आहे. कारण शरीराच्या मूलभूत प्रक्रिया म्हणजे आंतरिक क्रियांची विधी. आत्मा हे आत्म्याचे जीवन आहे आणि आत्म्याला खऱ्या अर्थाने जाणणे म्हणजे आध्यात्मिक चेतना. मनाला अध्यात्म आणणे आणि आध्यात्मिक तथ्ये अनुभवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण हे मन जोपर्यंत अध्यात्माचा विचार करत नाही तोपर्यंत आत्म्याचे कल्याण आणि मोक्ष शक्य होणार नाही. कल्पनाही करता येत नाही. अध्यात्म आणि रामायण. रामायण हा आपल्या भारतातील एक धार्मिक ग्रंथ आहे, ज्याचे श्रवण आणि मनन हे अध्यात्माअंतर्गत मानले जाते. कारण हे धार्मिक ग्रंथ अध्यात्माच्या पृष्ठभागाचे केंद्र आहेत, जिथून अध्यात्माला बळ मिळते. कारण तथाकथित भौतिक गोष्टींशी उदाहरण जोडले तर माणूस समजू शकतो. रामायणाची कथा सुरू होताच मनाला एक अद्भुत अलौकिक गती प्राप्त होते आणि हा त्याचा पुरावा आहे. कारण श्लोक आणि मंत्रांच्या लहरी आध्यात्मिक चेतना अधिक वाढवतात, यात शंका नाही. आणि जेव्हा एखाद्याला आत्मिक समाधान आणि आध्यात्मिक ज्ञान मिळते तेव्हा जीवनातील अनेक कार्ये आपोआप पूर्ण होऊ लागतात. कारण वास्तविक जीवनाला त्याची गरज असते. रामायणसुद्धा याच विचाराने लिहिले गेले, जेणेकरून लोककल्याण हे लोकहितासाठी आवश्यक आहे. लोककल्याण हे आत्मभान परमचेतनेशी जोडण्याचे काम करते आणि हे अध्यात्माचे संकेत देते. आणि असे देखील दिसून आले आहे की पुस्तके आणि प्रवचनांनी जीवनाला एक नवीन परिणाम दिला आहे
आणि अशी पुस्तके आपल्या आध्यात्मिक क्षेत्राचा पूर्ण विकास करतात. आता आध्यात्मिक सार बघूयात. अध्यात्माच्या मर्यादा अनंत आहेत आणि त्यात अगाधही आहेत, पण त्याचा काही दृष्टिकोन नक्कीच आहे जो समजून घेणे खूप गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही तुमचे स्वतःचे ज्ञान आणि अनुभव घेऊ लागाल तेव्हा तुम्हाला अध्यात्म म्हणजे काय आणि त्याचे स्वरूप काय आहे हे आपोआप समजेल. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही त्याचे मनन कराल, ते ऐकाल आणि सत्संग कराल. एकंदरीत जीवनाला मार्गदर्शन करताना अध्यात्म खूप महत्त्वाचे आहे. जोपर्यंत अध्यात्म सुरू होत नाही तोपर्यंत सर्व भौतिक सुविधा असूनही तुम्हाला जीवनात तो आनंद मिळू शकणार नाही. तुम्हाला अध्यात्म काय आहे हे आवडलं असेल आणि त्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात बदल होईल. अध्यात्म म्हणजे काय ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून त्यांनाही हे ज्ञान समजेल आणि त्यांचे जीवन सुधारेल. चिंतेपासून मुक्त व्हा आणि समाधानी अंतःकरणाने जीवन जगा आणि सुखशांतीचा उपभोग घेता येईल. तर आता बघूयात दानाचे फळ किंवा दानाचे महत्त्व. तर याची एक कथा आहे. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. मित्रांनो, हिंदू धर्मात असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीने केलेल्या कोणत्याही दानाचे फळ नक्कीच मिळते. हिंदू पुराणांमध्ये कर्मांबद्दल सविस्तर सांगितले आहे की मनुष्य जे काही धार्मिक कर्म त्याच्या संपूर्ण आयुष्यात करतो त्याचे फळ त्याला या जन्मात आणि पुढील जन्मातही मिळते. चांगल्या कर्माचे फळ हे चांगलेच मिळते आणि वाईट कर्माचे फळ हे वाईटच मिळते. अशाच प्रकारे नारद मुनींच्या मनात धार्मिक कार्याच्या परिणामाबाबत विविध प्रकारचे विचार येऊ लागले. मग हे विचार घेऊन ते ब्रह्मदेवांकडे गेले. नारद मुनींनी ब्रह्मदेवांना आपले मनोगत व्यक्त करताना म्हणतात, हे परमपिता ब्रह्मदेव, पृथ्वीवर आणि मृत्यूनंतर मनुष्याने केलेल्या दानाचे फळ त्याला कोणत्या रूपात मिळते? तेव्हा नारद मुनींच्या या प्रश्नांचे उत्तर देताना ब्रह्मदेव म्हणतात, नारद, जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही लोभाशिवाय एखाद्याला कायमस्वरूपी काहीतरी देऊन मदत करते तेव्हा त्याला दान म्हणतात. या दानाचे अनेक प्रकार आहेत आणि ते अनेक प्रकारात आढळते. अगदी मनापासून आणि कोणताही लोभ न ठेवता केलेले छोटेसे दान हे सर्वात मोठ्या दाना इतकेच पुण्य मानले जाते. या दानाच्या परिणामांचा संबंध आहे, तर मृत्यूपूर्वी आणि नंतरही परिणाम मिळतात. सर्वप्रथम हे जाणून घ्या की मृत्यूनंतर दानाचे फळ कसे मिळते. मृत्यूनंतर यमलोकाचे दूत मानवी आत्म्याला यमलोकात घेऊन जाणारे मार्ग दोन प्रकारचे असतात. एक अतिशय आरामदायी समाधानकारक वाट जी चांगल्या आणि थोर आत्म्यासाठी आहे, आणि दुसरी वाट खूप अवघड आहे. त्या वाटेवर खूप थंडगार वारे आहेत जे जीव गारठून टाकतात. आता त्या व्यक्तीने कुणाला काही उबदार कपडे दान केले असतील तर त्यालाही हे थंड वारे सहन करण्यासाठी इथेही तशीच मदत मिळेल. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीने भुकेल्या व्यक्तीला अन्नदान केले असेल किंवा भिकाऱ्याला अन्नदान केले असेल तर त्यालाही तेथे अन्न मिळेल. अशा प्रकारे तेव्हाचे दान त्याच्या मृत्यूनंतरही त्याला मार्गात मदत करते. श्रीमद भगवद्गीता त्याच प्रकारे सांगते की निस्वार्थ भावनेने इतरांची सेवा तुमच्या जीवनात सदैव फलदायी असते. या खऱ्या सेवेच्या भावनेच्या बदल्यात इतरांच्या मुखातून येणारी प्रार्थना आणि आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील दुःख तर दूर करतातच, पण तुमच्यासाठी स्वर्गाचे दरवाजेही उघडतात. दुसरीकडे ब्रह्मदेव नारद मुनींना याबद्दल एक कथा सांगतात. फार पूर्वी काशीमध्ये एक राजा राज्य करत असे, ज्याला शिवाची नगरी म्हणतात. राजा अतिशय धार्मिक स्वभावाचा होता. त्यांना आध्यात्मिक ज्ञानात खूप रस होता. एके दिवशी राजाच्या मनात प्रश्न आला की कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी आणि नंतर लगेच त्याच्या शरीराचे काय होते? शरीरात खरोखर आत्मा आहे का? जर होय तर तो आत्मा कुठे आहे?
आत्म्याचे काय होते. आता राजा दुसऱ्या दिवशी आपल्या दरबारात उपस्थित सर्व लोकांसमोर हे प्रश्न ठेवतो. राजाचा हा प्रश्न ऐकून राजदरबारात उपस्थित असलेल्या सर्व मंत्री आणि विद्वान अवाक झाले. म्हणजेच राजाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे कोणीही देऊ शकले नाहीत. बराच वेळ विचार केल्यावर राजा दरबारात घोषणा करतो की त्याच्या संपूर्ण राज्यात ही घोषणा व्हावी की जो माणूस मेलेल्या माणसासारखा झोपून राहावे आणि मृत्यूनंतर स्मशानात होणाऱ्या सर्व क्रियांची माहिती देईल, त्याला 500 सोन्यांची नाणी दिली जातील. राजाच्या आज्ञेनुसार संपूर्ण राज्यात घोषणा करण्यात आली. त्याच राज्यात एक अतिशय कंजूस आणि लोभी माणूस राहत होता, जो पैशासाठी काहीही करू शकत होता. या लोभी आणि कंजूस माणसाच्या कानावर लोकघोषणाचा आवाज आणि शब्द पोहोचले. तेव्हा तो पैशाच्या लोभापोटी राजाकडे धावला आणि म्हणाला, मी रात्रभर स्मशानात पडून राहण्यास तयार आहे. मग राजाने आपल्या नौकरांना या माणसासाठी तिरडी सजवण्याचा आदेश दिला. मग तिरडी सुशोभित केली जाते. आता त्या माणसाला घेऊन सगळे निघून जातात. वाटेत एक भिकारी, हा भिकारी त्याच तिरडीत पडलेल्या माणसाचा मित्र आहे. त्या माणसाच्या मागे जातो, त्या माणसाकडे येतो आणि म्हणतो की तू आता मरशील, तुझ्याकडे जे काही पैसे आहेत ते मला दे. आता त्याचे काय होणार, ते पैसे काय करणार, असे वारंवार बोलून त्या भिकाऱ्याचे डोके खातो. पुन्हा कंजूसने नकार देऊनही त्या भिकाऱ्याने कंजूसला सोडले नाही आणि पुन्हा पुन्हा पैसे मागत राहिला. शेवटी कंजूस खूप अस्वस्थ झाला. तेव्हा त्याने स्मशानात त्याच्याजवळ असलेल्या पैशांपैकी काही पैसे त्या भिकाऱ्याला दिले. मग भिकारी तिथून निघून गेला. नंतर कंजूसला मृतदेहासह थडग्यात ठेवण्यात आले आणि संपूर्ण कबर वरून बंद करण्यात आली. डोक्याच्या दिशेला थडग्यात फक्त एक लहान छिद्र पाडण्यात आले होते की त्यातून तो श्वास घेत राहील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मृत्यूनंतरची संपूर्ण कहाणी राजाला सांगेल. सर्वांनी कंजूसला थडग्यात ठेवले आणि निघून गेले. जेव्हा रात्र झाली तेव्हा एक साप कबरीवर आला आणि छिद्र पाहून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागला. थडग्यावरील ही हालचाल पाहून कंजूसला तो साप असल्याचे समजले आणि कंजूस घाबरला. येथे साप थडग्यात जाण्याचा प्रयत्न करताच अनेक बदामाची पाने अडकून सापाच्या मार्गात अडथळा बनतात. साप आता पुढे जाऊ शकत नाही, म्हणजेच तो कबरीच्या आत प्रवेश करू शकत नाही. सर्व प्रयत्न करून साप परत जातो. तेव्हा कंजूसने सुटकेचा निश्वास सोडला. मग कंजूस माणसाला प्रश्न पडतो की साप आता का येत नाही. कंजूस माणसाने हाताने टोचवल्यावर त्याला आतमध्ये बदामाची बरीच पाने अडकलेली दिसली. त्याचवेळी कंजूस माणसाचे मन गोंधळून जाते. या पानामुळे आज माझा जीव वाचला आहे. कदाचित मी त्या भिकाऱ्याला दिलेल्या दानाचे हे फळ असावे. आता कंजूसला समजले की दान केल्यामुळे त्याने आपले जीवन आणि रक्षण केले आहे. आता सकाळ होताच राजाचे सर्व सेवक मोठ्या उत्सुकतेने स्मशानात आले आणि त्यांनी पटकन कबर खोदून त्या कंजूसला बाहेर काढले. कंजूसला मृत्यूनंतर काय होते हे सांगण्यासाठी राजाकडे जाण्यास सांगितले. कंजूसने राजाच्या सेवकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि ताबडतोब त्याच्या घरी पळून गेला आणि त्याने आपले सर्व पैसे काढले आणि ते सर्व ग्रामस्थ आणि भिकाऱ्यांमध्ये वाटले. भिकाऱ्याची ही कृती आणि दयाळूपणा पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. यानंतर शेवटी कंजूसला संपूर्ण कथा सांगण्यासाठी राजदरबारात राजासमोर हजर करण्यात आले. त्या कंजूसने काल रात्री साप आणि बदामाची पानं यांच्यातील संघर्षाची संपूर्ण कहाणी सांगितली आणि म्हणाला, महाराज, मृत्यूनंतर दान सर्वात जास्त उपयोगी येणारे आहे, म्हणून दान करणे सर्व धर्मात श्रेष्ठ आहे. ही कथा ऐकल्यानंतर नारद मुनींना त्यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याचे समाधान झाले. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि हो, RD स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.